रायगड जिल्ह्यामधल्या सर्वच रस्त्यांवरती खड्डे पडलेत। हे पडलेले खड्डे भरणार कोण असा यक्ष प्रश्न रायगडकरांना पडलाय। खड्डे इतके आहेत की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाहीये। रायगडचे पालकमंत्री भाजपचे आहेत आणि आता भाजपचेच कार्यकर्ते रस्त्यावर खड्डे बुजवण्याकरता सरसावलेत। नेहमीची येतो पावसाळा तसंच नेहमीची पडतात खड्डे अशी अवस्था रायगड जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांच्या बाबतीत झाली आहे। मुंबई गोवा महामार्ग असू द्या किंवा पेण खोपोली, सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे। रस्त्यांवर इतके खड्डे पडलेत की वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागतीये। या खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे, शिवाय वाहनांची मेंटेनन्सही वाढली आहे। समजतच नाहीये की प्रशासन नक्की रस्त्यावर लक्ष देतंय की नाही देतंय। अशा वेळेला मग एक स्थानिक पक्ष इथे येतोय, ते तिथले कोणाचंही अनुदान नसताना, कोणाची विनंती नसताना स्वतःहून ह्या रस्त्याचं काम हाती घेतात। त्यांचं कौतुक हे झालंच पाहिजे। सध्या राज्यात भाजपचं सरकार आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपच्या खूप मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। सार्वजनिक विभागाचे अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करतात। खूप त्यांच्याकडे मागणी करून सुद्धा ते लोक दुर्लक्ष करतात। म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी या तालुक्याचे एक युवा मोर्चाचा अध्यक्ष या नात्याने जनतेला होणारा जो त्रास आहे खड्ड्यांचा, त्याच्यासाठी आम्ही या खड्डे भरण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांचं रायगडच्या विकासाकडे आधीच दुर्लक्ष झालंय। आता भाजप कार्यकर्त्यांनीच या प्रकरणी पुढाकार घेतल्यानं आता तरी सरकारचं या खड्ड्यांकडे लक्ष जाईल का, हाच खरा सवाल आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। रायगडची ही अशी परिस्थिती आहे तर तिकडे मराठवाड्यामध्ये औरंगाबादचे सर्व रस्ते खड्ड्यांमध्ये हरवलेत। महाराष्ट्राच्या पर्यटनाची राजधानी अशी बिरुदावली औरंगाबाद शहर मिरवतं। अनेक नागरिकांनी याबाबत महानगरपालिकेकडे तक्रारी देखील केल्या, पण पालिकेला याचं कुठलंही सोयीसुतक नाहीये। अखेर एका नागरिकानं थेट पंतप्रधान कार्यालयालाच याची तक्रार केली आणि मग नंतर काय झालं पाहूया त्या रिपोर्टमधून। पंतप्रधान मोदीजी, औरंगाबादकरांचे खड्ड्यांमुळे खूपच हाल होत आहेत। खड्ड्यांमुळे अनेकांना पाठीचा त्रास आणि इतर आजारही जडलेत। कृपया या त्रासातून मुक्तता करावी। नासिर बिन खालेद, सामान्य नागरिक, औरंगाबाद। महापालिकेनं अनेकदा तक्रार करूनही दखलच घेतली जात नसल्यानं नासिर बिन खालेद यांनी थेट पंतप्रधानांना पत्र पाठवलं। पंतप्रधानच यातून तारू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे पत्र पाठवल्यानंतर 2 दिवसात पीएमओ कडून हे पत्र राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशीसाठी सोपवलंय। औरंगाबाद 10 से 15 साल पहले बहुत डेवलपिंग सिटी था, लेकिन अभी हर साल वो उसका ग्रेड नीचे गिरते जा रहा है। औरंगाबाद में कैपेसिटी है कि ये मेट्रोपॉलिटन सिटी बन सकती है, लेकिन ड्यू टू लैक ऑफ बैड रोड कंडीशन, उसकी वजह से ही हम पीछे रह जा रहे हैं। नासिर यांनी हे पत्र 10 ऑगस्टला मोदी यांच्या वेबसाईटवर मेलद्वारे पाठवलं। 2 दिवसानंतर त्यांना पीएमओ कडून रिप्लाय देण्यात आला। तुमचं निवेदन तक्रार अतिरिक्त मुख्य सचिव PS मीना यांच्याकडे पाठवण्यात आली आहे, अशी माहिती 12 ऑगस्ट रोजी त्यांना पाठवण्यात आलेल्या मेलद्वारे देण्यात आली। पीएमओ कडून या पत्राची दखल घेतल्यानं येत्या काळात निश्चित काहीतरी सुधारणा होतील अशी अपेक्षा असल्याचं ते सांगतायत। लेट्स सी कि उससे कुछ पॉजिटिव रिस्पांस मिले मुझे, और औरंगाबाद के रोड जल्द से जल्द डेवलप हो और अच्छे हो, और हम जो सेकेंड राउंड में हम अभी पार्टिसिपेट करने वाले हैं स्मार्ट सिटी में, तो उसमें हम क्वालिफाई कर जाए। या सगळ्यानंतरही महापालिका अधिकारी मात्र अजूनही हललेले नाहीत। अधिकारी कामच करत नाही म्हणून ही वेळ आल्याचं महापौर हतबलपणे सांगतायत। मागच्या बैठकीमध्ये सुद्धा नगरसेवक असेल आम्ही स्पष्ट प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की शहरातील रस्ते जी आज खराब झाली आहे, नागरिकांची ओरड होते, सर्वसामान्यांना त्रास होतोय। 150 कोटीचं एक नियोजन या शहरातील प्रमुख 45 ते 50 रस्त्याच्या माध्यमातून करतोय। तक्रारदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्यापूर्वी महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाही खड्ड्यांच्या समस्येबाबत पत्र लिहिलं होतं। त्यांच्याकडून रिप्लाय आला नाही म्हणून मोदींचा शेवटचा पर्याय निवडला। किमान आता तरी अधिकारी काम करत नाही, पदाधिकारी काम करत नाही, हे सोडून शहराची समस्या सोडवावी हीच अपेक्षा। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।